आपल्याला आपलं मुख पवित्र आणि काय करायचं, शुद्ध करायचं, गोड करायचं नाही बघा ती मीराबाई म्हणते किंवा बघा त्या ठिकाणी चरण म्हटलेलं आहे की बेकार जो मुख आहे, बेकार मुखपणा म्हटलेलं आहे, जे मुख कधी देवाचं नामस्मरण करीत लक्षात घ्या त्याला बेकार मुख म्हटलेलं आहे. आणि आपल्याला आधी प्रथमतः आपल्याला या मुखाने काय करायचं आहे, कारण का हे मुख म्हणजे तुम्ही काय करत माहिती का, जे बोलू नये ते, जे खाऊ नये ते, जे पिऊ नये ते आहे. म्हणून या मुखाला प्रथम आपण काय करणं, गोड करणं गरजेचं आहे. म्हणजे गोड कशाने होईल, कारण जगात सर्वात गोड काय आहे, बुंदी बासुंदी बर्फी नेवर का, जगात सर्वात गोड काय आहेत, गोड तुझे नाम, गोड तुझे नाम, असं गोड नाम बघा आपल्याला मुखाने घ्यायचं, आपलं गोड मग गोड होणार आहे, गोड होणार आहे. सर्वांनी वरात करा. ओम जना नामस्मरण का करायचं आहे की गोड दोन होण्यासाठी करायचं मात्र काय म्हणलं तर जाम पे जाम पियो तो जाम पे जाम पियो तो पुढे काय, अरे प्याला सारी आणि म्हणून बघा आपण आता कोणता प्याला घेतला, आणि म्हणून खरोखर आपण भाग्यवान आहात. म्हणून ज्यांच्या मुखी जनार्दन त्याची खरे असा का बाई आम्ही या नामाचा आहेत. म्हणून प्रथमतः ज्या बाबांच्या आशीर्वादाने आपण एकत्र आलो की अशा बाबांचे साष्टांग जरूर करूया. आपल्या या धोंडगाववाडीतील हनुमान जे असेल, भगवान शंकर माझे महादेव असेल, श्रीराम असेल, एवढा देवदेवता असेल त्याचे चरणीवंदन करूया. सप्तशृंगी मातेलाही वंदन करूया. धोंडगाववाडीच्या या भूमीला वंदन करूया. आपले स्वदेशी गोमाता म्हणतात, स्वदेशी म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो भारतीय वंशाची गोमाता, त्या गोमातेचे चरणीवंदन करूया. नाच्या या सोहळ्या प्रसंगी बघा उपस्थित असलेले आमचे ब्रह्मचारी नागेशजी, त्याचप्रमाणे आमचे आश्रमीय ब्रह्मचारी तसं सर्व सेवकरी, तसं शिंगाडे त्याप्रमाणे गावगावून आलेले अनेक भक्तपरिवार, आपल्या धोंडगाववाडीतील अनेक भूमिपुत्र जे भक्तपरिवार ज्यामध्ये आमचे बघा सगळ्या आपले रामकृष्ण दादा आले होते तेव्हा आम्ही यांची आठवण केली बरं की रामकृष्ण दादा आणि शिवाजी आणि बसते की शिवाजीला बसते त्यांची आठवण केली, ते उपस्थित झाले. अशा सर्वांचं जरा जोरदार टाळ्या वाजवून बघा. आता कलियोग चालू कलियुगामध्ये काय होतं, कलियुगामध्ये काय होतं म्हणतात, खरी राजा उत्पन्न झाला, धर्म अवघ्यांचा बुडाला, अधर्माकडे जास्त पूर्वक लवकर लोटतात नाही की. आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे, धर्म करा त्याने देव. आपल्या घरात कोण आलं पाहिजे, राक्षस आले पाहिजे, डाकी नवदास आले पाहिजे का, हां मग आपल्या घरात कोण आली पाहिजेत, त्यासाठी काय करावं लागेल, धर्माचं पालन. म्हणून बाबाजी म्हणे धर्म करा त्याने देव. बघा धर्माचं पालन हे महत्त्वाचं. तसं गुरु शिष्य परंपरा आहे की आपल्या भारतामध्ये, इतर देशामध्ये ही गुरु शिष्य परंपरा नाही. बरं देशामध्ये चीन आहे, अमेरिका, इतर कोणत्या देशात बरं का, फक्त कोणत्या देशामध्ये आहे, त्या देशामध्ये काही गुरु शिष्य परंपरा आहे. आणि ती कधीपासून चालत आलेली आहे, 2-4 वर्षापासून का, अनादिकालापासून. म्हणून आपण काय म्हणतो, आदिनाथ गुरु आदिनाथ गुरु
मुक्ती मचिंद्र दयाचा मचिंद्र दयाचा मुक्ती मचिंद्र दयाचा मचिंद्राने बोध गोरक्षास केला मचिंद्राने बोध गोरक्षास केला गोरक्ष वळला गणपती गोरक्ष वळला गोरक्ष वळला गणपती गोरक्ष वळला गहिनी प्रसादे निवृत्ती दातार गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेव सार तोच विले ज्ञानदेव सार ज्ञानदेव सार तोच विले ज्ञानदेव सार. ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु त्यांचे वडील म्हणजे निवृत्तीनाथ महाराज. निवृत्तीनाथांचे गुरु कोण? गणिनाथ महाराज. गणिनाथांचे गुरु कोण? गोरक्षनाथ महाराज. गोरक्षांचे गुरु कोण? मच्छिंद्रनाथ. मच्छिंद्राचे गुरु कोण? आदिनाथ. म्हणजे कोण? भगवान शिवलक्षारी. म्हणजे भगवान शंकरापासून ही गुरु शिष्य परंपरा. आणि आपण किती भाग्यवान आहोत की शिवयोगी निष्काम करून म्हटलं जातं. भगवान चंद्राचा अवतार असलेल्या बाबांच्या परंपरेत आपण सर्वजण शिष्य आणि भक्तगण आहोत. म्हणून आज या दोन गाव वाडी नगरीमध्ये हा सोहळा स्थानाचा बाबांच्या पालखीचा सोहळा झाला आणि गावाचे भक्त उपस्थित आहेत. जसं वडणे बरोबर आहेत, खडक जामचे आमचे कोणत्या पिंपळगावचे पिंपळगावचे तसं गुंतवणूक करायचे ते काही भक्ती उपस्थित आहेत. हा कानमान आमच्या काही बालगोपाल माता भगिनी उपस्थित आहेत. पण पुन्हा एक वार ज्यांनी त्याचा वेळ काढवा. कारण काय म्हटलं जातं, जिंदगी जब तक रहेगी फुर्सत नव्हती काम शिकले. तुमच्या लोकांना इतकं काय म्हणतात, तुम्ही काय वेळ काढायचा ह्या मग थोडं आता आपण भाग्यवान पुण्यवान कशामुळे वाटतात. जिंदगी जब तक रहेगी लेकिन कुछ समय ऐसा निकाल प्यार करो श्री राम. म्हणून तुम्हाला काय करा, तुम्हाला सर्व भक्तांना शिष्यांना काय करायचं बघा. महिने दिवस किती 30 दिवस आहे. 29 दिवस कोणावर प्रेम करायचं? घरच्यावर. कोणावर प्रेम करायचं? 29 दिवस घरच्यावर प्रेम करायचं. वन डे कोणावर प्रेम करायचं? गुरुदेवावर नव्हतं. किती दिवस फक्त एक दिवस गुरुवर प्रेम करायचं. गुरुदेव प्रेम का करायचं? 29 दिवस तुमचे कसे जावे, निर्विघ्न जावे, संकट वगैरे होण्यासाठी, आपलं भाग्य वाढवण्यासाठी आणि आपलं महत्व त्या एक दिवसाचं असतात. म्हणून त्या अनुषंगाने बाबाजी मग श्रम परंपरा सुरू केली गेली. कारण दररोज तुम्ही बघा काय म्हणतात, संत काय म्हणतात, किती करा संसार म्हणजे मातीला जाणार. त्यामुळे किती सगळा संसार म्हणजे किती बंगले, किती गाड्या घ्या, किती एवढी करा, किती धन कमा, काही किती पोर बायका पोर किती करा, पण शेवटी काय नरदे मातीला ह्या देहाची शेवटची अवस्था काय, पुढे याला पुढे जायचंय. म्हणून त्यासाठी आपण 11 मेला श्रमणांचं श्रमण आणि ते श्रमण पुढे काय परत पुढे ते स्मशानभूमीमध्ये पुढे स्मशानभूमीमध्ये मला स्मरण करायचं. अगोदर का जायच्या अगोदर ते साफसफाई करून घ्यायचं. एवढेच नव्हे तर त्या दिवशी तुम्हाला आपापल्या गावामध्ये पाणी टाकलं असेल. कधी तुमचा देव जाण्यावर का, मात्र जे दूध असतील ना त्यांना प्रेझेंटेशन द्यायचं आहे. आज तुम्हाला आम्ही काय करणार म्हणे बरं का, पाणी टाकी साफ करून दाखवणार. अशीच पाणी टाकी दर महिन्याला साफ झाली बसायची. किती महत्वाचा विषय लक्षात. त्याप्रमाणे आपल्या गावातील जे सार्वजनिक ठिकाण असतील, मंदिर असतील, आश्रम असतील, ते सुद्धा स्वच्छ केलं पाहिजे. ते झाडं की झाडाची छाटणी केली पाहिजे की नाही. जर तुम्ही छाटणी करता येईल तुमच्यावाली तुमची कटिंग करायला लागतात तर तुम्ही सुंदर साहेब म्हणतील.
जसं का द्राक्ष बागावर छाटणी केली तर काय सांगा, जसं द्राक्ष छाटणी केली तर फळ येत असतात. आणि म्हणून आपले या बाबा परत म्हणा गावातल्या की आपल्या घरातल्या म्हणा गावातल्या म्हणा असं नव्हतं म्हणा झाडांची काय केली पाहिजे छाटणी व्यवस्थित वाढते त्या करते आणि म्हणून असं आणि बघा काम आता श्रमदान आपल्याला किती कधी करायचंय 11 मे रोजी 11 मे. एवढंच नाही तर महिला मंडळ लक्षात घ्या जसं तुम्ही दिवाळी साजरी करता ना त्याप्रमाणे महिलांनी सुद्धा काय करायचंय 11 तारखेला घरामध्ये पहिलं काय करायचं जाळं काय करायचं झालं घरात झालं करायचं घरामध्ये फाटके कपडे ठेवायचे नाही ते बाहेर काढायचे त्याला पेटवून द्यायचं असतं काय फाटके कपडे ठेवायचे बरं का बाहेर ते बाहेर काढायचे पेटवून द्यायचे नाही त्यात काय उपयोग करायचा इतर कामाचा मात्र फाटके कपडे ठेवायचे नाही त्यामुळे फुटके भांडे सुद्धा फुटी सुद्धा बाहेर काढायचे ते काय करायचे मोडी देऊन टाकायची दुसरे नवीन घ्यायचे फुटके भांडे फाटके कपडे आणि काय जाळं का ठेवायचं ना का ठेवायचं नाही सर्वजण आपली काय म्हणे हात फिरे तेथे हात फिरे तेथे हात फिरे तेथे मग तुमच्या घरामध्ये अवदासा दाखी नाही पाहिजे का काय मग लक्ष्मी कधी येईल सांगा लक्ष्मी कधी येईल लक्षात 11 तारखेला सर्व महिलांनी डोळे का दिवाळी सारखं घर काय स्वच्छ करा फाटके कपडे पकडून ठेवू नका जागा काढा घरासमोर घरासमोर सगळा करा जाळून करून रांगोळी काढा आणि दिवे लागतात कारण सकाळी दिवस बघायच्या आत बघा लक्ष्मी का गावात फिरत असते आणि मग तिला काय दिसलं ज्या घरासमोर काय सगळा रांगोळ्या काढले दिवा लागले ती लक्ष्मी पुढे त्या घरामध्ये प्रवेश करत असतात असा म्हणजे बघा या श्रमदानाचा आहे मग सर्व भक्तांनी हा मुद्दा लक्षात येतो दिवसभर तर सोडते आपण पत्रक चाल पत्रावर त्या पत्रकानुसार सकाळी विधी बसून तर संध्याकाळी विधी आरतीपर्यंत प्रसाद घेऊनपर्यंत रूपरेषा सांगतात जेवणात देण्यात आली आणि आपलं हे काय करायचं 6 कोटी तास आपल्याला काय करायचं श्रमदान ते कोणासाठी करायचंय देव देव तर आपल्यावर कर्ज आहे कोणाचं देवाचं धर्माचं आणि देशाचं कर्ज आहे की मग ते कसे फेडू शकतो आपण या माध्यमातून बघा संधी आपल्याला आलेली की मग प्रत्येकाने आपापल्या गावात तुम्हाला दुसऱ्या गावात जायचं नाही आपल्या गावात सुद्धा का करायचं का करायचं माहिती आहे का गीता म्हणते जननी जन्म तरी म्हणजे प्रत्येकासाठी आपलं गाव स्वर्ग काय प्रत्येकासाठी आपलं गाव स्वर्ग आहे म्हणून म्हणतात ना कशाला जावं दूर घरीच पंढरपूर की किंवा गाडगे आपले ते कोणते हां पण कोण म्हणतं ते नाही ना हां तुकडोजी बाबा तुकडोजी महाराज काय म्हणतात तुमचं गावच आहे कीर्तन कशाला हां रिकामा कशा फिरत म्हणजे आपलं गाव तीर्थ लक्षात अशा रीतीने बघा आपल्याला 11 तारखेला काय करायचं आपलं गाव मध्ये काय करायचं बघा स्वाभिमान आपल्याला पाहिजे लक्षात जसं आपल्या आईबाबाचा स्वाभिमान असतो तसं आपण आपल्या ज्या गावात जन्म झालो त्या जन्म झाल्या गावात सुद्धा आपल्याला स्वाभिमान असला पाहिजे 11 लक्षात झालं सर्वांनी किती तारीख सांगितली किती तारीख 11 पण किती मे का जून हां मस्त होतं त्याच्यात संडे इज हॉलिडे म्हणजे त्या दिवशी वार सुद्धा कोणता आहे असे वार आणि कोणती लग्नाची तिने असावा त्या ठिकाणी आपण किती सुद्धा पाहिलं पर्वकाल पाहिलं अशा पर्वकाल या ठिकाणी आपण एक प्रेझेंटेशन बघा या देशासाठी द्यायचं आहे आणि म्हणून सर्वांनी खबर लागली असं त्याप्रमाणे पुन्हा त्याच्या अगोदर बघा 7 मेला बघा 7, 8, 9 3 दिवस सुद्धा बघा अनेक भक्त पुढे येणार काशीला येणार काशीला 3 दिवस प्रमाण काशीला ठरलेले काय करायचं आपल्याला 6 कोटी तास आपल्याला काय गणित पूर्ण करायचं त्या देशासाठी आपल्याला पूर्ण करायचं बघा तास त्या अनुषंगाने 3 दिवसात सर्वांना पुढे अनेक गावाचे बघा दोंडे कोणी सुतार घेऊन बघा म्हणजे कोण तिने का त्या आरसीसी काम करणार राहते ना ती बघा ती काही म्हणले बघा तरी आज काय बांधकामाचे साहित्यवाले इतर बघा सेवकरी अशा माध्यम अनेक भक्त बघा बाबा त्या ठिकाणी काशीला कधी हजर राहणार आहेत 6 तारखेला संध्याकाळी मुक्काम येणार आहेत 7, 8, 9 3 दिवस रवाना करणार आहेत नैवेद्य सांगता होणार आहेत मग ते तिकडं अयोध्येला दर्शनाला जा किंवा गंगा पुढे हाना आणि काय करा आपापल्या घरी परत जा असा 3 दिवस सोडवणार आहे अशा रीतीने बघा सर्वांचं नियोजन करण्यात आले म्हणून सर्व पुन्हा काय करायचं या जीवाला पुण्याची गरज नाही कारण मराठ्या टायमाला तुम्हाला काय विचारलं जातं काय विचारलं जातं देव म्हणतो माझ्यासाठी काय केलं बरं
देव काय विचारतो, माझ्यासाठी काय काय केलं बरं का. यांनी सांगितलं, मी 50 एकर काय केलं, शेती घेतली, 4 बंगले बांधले, 2 बायका केल्या, 12 पोरं झाले. देव म्हणतो मी येणे विचारली. देव म्हणतो काय, देव काय म्हणतो, त्यासाठी काय केलं का म्हणतात, पापे करता पुढे आहे काय पापे करता पुढे आहे पुसता काय उत्तर देता वर्षाला. त्यावेळेला मग आपल्याला उत्तर द्यायला पाहिजे की नाही. मग त्याला उत्तर द्यायला त्याला काय तुम्ही कोणतं उत्तर देऊ शकता, मी 11 तारखेला काय केलं किंवा काशीला काय केलं, हे उत्तर बघा तुम्हाला द्यायला त्याने संधी लक्षात. असं अशा रीतीने बघा या ध्येयाची मग अवस्था असताना मग आपण विचार केला पाहिजे की आपण काय केलं पाहिजे. एवढं नाही बघा, आमची शेवटचा मुद्दा महत्वाचा, बाबाही सारखे समजा बघा किती बघा तुमच्या लोकांची बाबाजींना काळजी दिली. अनुष्ठान परंपरा आपल्यासाठी नव्हती बरं. पहिले अनुष्ठान कोण करायचे, फक्त ऋषी मुनीच करायचे, ब्राह्मण मंडळी अनुष्ठान करायचे. तुमच्यासारख्या सामान्य लोकांना अनुष्ठान करण्याचा अधिकार नव्हता. तो कोणी दिला बघा, बाबाजी. आणि अनुष्ठान किती महत्वाचे, अनुष्ठान केल्याने आपलं गाव दिवाळी निघत वाटवलं होतं. दोन्ही पैकी सांगा ना, अनुष्ठान केल्याने दिवाळी निघत का वाटवलं होतं. पटकन बोला ना, काय होतं अनुष्ठान केल्याने, बोला ना, कोणते उत्तर द्या ना. तुम्हाला समजलं म्हणजे मी जागे मान का झोपेवर. भागवतामध्ये बघा प्रसंग आला बघा. जनक राजाने विचारलं होता शिवाजी. जनक राजाने विचारलं होतं नवनारायण, काय विचारलं होतं, ह्या जीवाचं कल्याण कशामध्ये आहे बघा. असा प्रश्न जनक राजाने विचारला. कोणा विचारला होता, नवनारायण. त्या उत्तर बघा कवी नारायण का उत्तर दिलं होतं, ह्या मनुष्य जीवाचं कल्याण कशामध्ये आहे. उत्तर देताना बघा कवी काय सांगतात बघा, मनाने काय करायचं, ध्यान. मनाने बघा ध्यान करायचं. पायाने कुठं जायचं, मंदिरात जायचं, कथा कीर्तनाला जायचं पायाने. मुखाने काय करायचं, मुखाने काय करायचं, नमस्कार करायचं. कानाने काय करायचं, दोन कथा ऐकायच्या. आणि डोळ्याने काय करायचं, डोळ्याने काय करायचं, पूर्व पाहत आलो त्याने. पण कोणाला पाहायचं, बायका बायका बरोबर नाही. मग या डोळ्याने कोणाला पाहायचं, देवाला गुरुला. कोणाला पहा, देवाला गुरुला पाहण्यात खरा आनंद आहे बरं का, इतरांना पाहण्यात आनंद नाही. मग या डोळ्याने कोणाला पाहायचं, गुरुला देवाला. मग ध्यान मुलं गुरुवरती म्हटलं नाही. डोळ्याचं झालं, कानाचं झालं, मुखाचं झालं. हाताने काय करायचं, हाताने काय करायचं, पूजा करायचं, जप करायचं, जप करायचं. अशा रीतीने बघा ह्या इंद्रिया बघा, इंद्रिय बघून त्यांच्या या शरीरामध्ये या इंद्रियाने कोणतं कर्म करावं बघा म्हणजे कल्याण होईल. याचं उत्तर एकच बा, एकाच शब्दात काय उत्तर सांगितलं मग याचं, ह्या जीवाचं कल्याण कशामध्ये आहे, मग कशामध्ये आहे, कशामध्ये बोला ना, आता सांगितलं ना. अनुष्ठानामध्ये नाव, अनुष्ठानामध्ये सर्व प्रक्रिया होते की अनुष्ठानामध्ये ध्यानही होतं, हाताने काय होतं, जप होतं, पूजाही होते. आपण पायाने कुठं जातो, विधीला जातो, लक्षात जपाला जातो. अशा रीतीने बघा ह्या जीवाचं कल्याण कशामध्ये आहे, मग हे कोणी सांगितलं, जनक राजाला नवनारायण. बघा कवी हरी अंतरिक्षाने जे नवनारायण आपल्या विधीमध्ये बघा, त्यात कवी या नारायण सांगितलं बघा. लक्षात येईल, भागवत वाचा म्हणजे आपल्या लक्षात येईल बाबाजी अनुष्ठान परंपरा कशी शोधून काढली आणि कशासाठी आहे ती. असा अनुष्ठानचा महिमा आणि आपल्याला ज्यांना कळाला. मग काही करणार बघा, काही म्हणजे एकदाच केलं झालं आमच्यावर. मग बाबांनी मुद्दा काय म्हटलं, एकदा जेवण केल्याने पोट भरतं का आपलं, सांगा. एकदा जेवण केल्याने पोट भरतं का. जसं पुन्हा पुन्हा शरीराला काय होतं, पाणी प्यावं खावं लागतं, तसं या जीवासाठी पुन्हा 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 अनुष्ठान. म्हणून काय नियम दिला बाबांनी सर्वांना, वर्षातून काय करा, एक अनुष्ठान करा. दररोज काय करा, विधीचा नियम करा. आणि तिसरं काय करा, 30 दिवसात 1 दिवस कोणाला द्या, बायका बरोबर द्या, कोणाला द्या. मग बरं म्हणजे विसरले. असल्याने बघा महिमा श्रमदान अनुष्ठान आणि विधीचा आहे. मनाच्या या 2 गावच्या नगरीमध्ये आश्रमामध्ये
आपण एक चर्चा केली, चर्चा काय चर्चा काय पाहिजे, प्रवचन आहे, प्रवचन आहे, हे काय चर्चा आहे. आणि म्हणून आता महिलांचं लक्षात घ्या, महिलांचं कर्तव्य बघायचं. आजचे बालक उद्याचे, आजचे बालक उद्याचे, आजचे बालक उद्याचे. म्हणजे जे मुलं बघा तुम्ही जन्माला आणले ते घडले बघा बिघडले पाहिजेत. सगळ्या महिला तुमचे मुलं मुली बिघडले पाहिजे, घडले पाहिजेत. हा, पण त्या आई बापाला वाटतं माझा मुलगा बिघडावा, त्यांनी व्यसन करावं, त्यांनी पुड्या खावं, त्यांनी चोऱ्या करावं, त्यांनी खोटं बोलावं. सांगा ना, वाटतंय कोणाला लक्षात? म्हणून ज्या माता वगैरे वाटतं आपला मुलगा कसा व्हावा, कसा व्हावा, आईचा पुत्र गुंडा त्याचा त्यांनी लोके आहे. मग तो झेंडा कधी फडकेल? चोऱ्याने केल्याने फडकेल का? लक्षात. आणि म्हणून महिलांनी काय करायचं बरं का, त्याच्यात कोणी कोणी अनुष्ठान करेल महिलामध्ये, अनुष्ठान केलेलं महिला तिला टाळीवर आला बरं का. आता तुमचं काम काय बरं का, तुमचं काम काय आहे? जसं अनुष्ठान केलं तुमचं कल्याण झालं की नाही, मग दुसऱ्याचं कल्याण झालं पाहिजे की नाही. मग तुम्ही काय करायचं, दुसऱ्या बायानं काय करायचं, आपण म्हणतो ना आम्ही बी घडलो तुम्ही घडा ना की या उक्तीप्रमाणे ज्यांनी ज्यांना काम मनुष्य असो महिला असो, ज्यांनी अनुष्ठान केलं त्यांनी काय करायचं, दुसऱ्यांना काय करायचं, वाटत सांगितलं त्याच्या अनुष्ठान करायचं. घरातल्याला सांगा, नातेवाईक सांगा, गावातल्याला सांगायचं. मात्र काय सांगायचं, अनुष्ठान करायला सांगायचं. म्हणून आपण या ठिकाणी बघू बरं का, आपण या ठिकाणी सर्व पुरुष आणि बघा महिला बरं का, नागेची माहिती आहे ना त्याची. आपल्या मुलांना अनुष्ठान काय करतील, सवय करतील, अनुष्ठान बसवतील. तर ते मुलं त्यांना म्हातारपणी काय करतील, हां हां बघा चौकळ झोपगा देतील, फुलामध्ये ठेवतील, घरातून काढून देणार. मग मी काठी बनणार मात्र केव्हा, हां मग बोला तुम्ही बी किंवा काय म्हणलेले, आपण तरेल नव्हे ते नवल पुढे उधारील. एक व्यक्तीने जर अनुष्ठान केलं ना बघा शिवाजीराज, काय होतं, 21 पोळं आईचे आणि 21 वडिलांचे, हे 40 वर्ष उधार कशाने होतो, एक व्यक्तीने अनुष्ठान. लक्षात घ्या इतका महिमा या अनुष्ठानाचा. नवे आणि बाबाजी पुढे काय म्हणावं ऐका बरं का, जो अनुष्ठान करतो ना त्याचं अर्ध पाप काय बरं का, काय म्हणतात बाबाजी, जो अनुष्ठान करतो त्याचं अर्ध पाप आणि बाबाला घ्यावं लागतं. लक्षात घ्या. अशी कुठे परंपरा आहे का लक्षात, पाप घेणारी पुण्य घेणारे सारे तयार आहेत. लक्षात पाप घेणार मी पालन मात्र बघा काय बाबांनी आपण होतो की अशी गणवळ्याची जाती लाभविणे केली प्रिय किंवा जगाच्या कल्याणा या माध्यमाला बाबांच्या कार्यामध्ये. मग आपण जर सहभागी झालात, इतरांना सहभागी करून आपण बाबांचा आशीर्वाद निश्चित आपण घेणार आहात. जे जे बघा अनुष्ठानामध्ये या अचुराच्या पिरियडमध्ये पाठवणार आहेत अशा माता भगिनी भक्तांचं पूर्ण टाळी वाजून आपल्याला जाणार. आधी छोटं उदाहरण त्यासाठी द्यायचं बरं का. आता बघा मनुष्याने काही उपकार दुसऱ्यावर केला पाहिजे. कारण की तिचं काय वचन आहे, जैसा कर्म करेगा वैसा. आज तुम्ही जर उपकार केला भविष्यामध्ये तो उपकार भेट देव कोणत्या रीतीने बघा केल्याशिवाय राहणार. त्यात बाबांनी सुद्धा उदाहरण दिलं बघा. कोणतं उदाहरण दिलं म्हणजे एकदा काय झालं बरं, एकदा काय झालं, एक मुंगी पाण्यामध्ये काडी होती, काडी त्या काडीवर तरंगत होती बरं. प्रसंग लक्षात काय, एक मुंगी कुठे होती, पाण्याच्या काडी होती, त्या काडीवर का तरंगत होती. तिचा प्राण जाऊ पाहत होता बरं का, तिचा जीव धोक्यात होता. अशा प्रसंगी एक कबूतर तिथून जात होतं. कोण जात होते, कबूतर जात होतं. त्याला त्या कबूतर त्या मुंगीवर जात होतं. त्याला ती कबूतर त्या मुंगी त्या कबुतराशी बोलायला लागली. कोणाशी बोलायला लागली मुंगी, कबुतराशी बोलू लागली. काय बोलू लागलं, काय लक्षात काय बोलू लागले, अरे कबूतर दादा माझा जीव धोक्यात आहेत, माझा प्राण जाऊ पाहत आहेत, मला काय कर या संकट वाचव, मी तुझा उपकार विसरणार. असं कोण म्हटलं,
कोण म्हटलं? कोणाला म्हटली? ते कबूतर विचार करायला लागले, एवढासा जीव म्हणे काय, मग एवढा जीव आपण केला उपकार कसा काय फेडेल काही. असं कोणी जर काय करायला लागलं, मग ती मुलगी फारच हट्टी का फारच हट्टी होती. ती पुन्हा पुन्हा त्या कबुतराला काय म्हणते, कबूतर दादा माझा तू धोक्यात आहे, माझा प्राण धोपात आहे, मला वाचव, मी तुझा उपकार विचारणार. मग शेवटी बघा दही आली कोणाला? त्या कबुतराला. काही हरकत नाही, ही मुलगी फारच हट्टी म्हणे, आपल्या पुन्हा पुन्हा काय म्हणते, वाचव वाचव. आणि म्हणून त्या कबुतराने काय केलं, त्या पाण्याची काडी होती, काडी ती तुळशीमध्ये उचलली. काय त्या कबुतरांची ज्या काडीवर मुंगी बसलेली होती ना, ती काडी बघा कबुतरांनी तुळशीत उचलली आणि पुढे आणून ठेवली जमिनीवर. आणून ठेवल्यानंतर ती मुंगी तिच्या मार्गाने निघून गेली, कबूतर बघा त्याच्या मार्गाने निघून गेली. बरेच दिवस बघा, बरेच दिवस झाले त्या कबुतराने त्या मुंगीला वाचवलं होतं ना. ते कबूतर असा बघा जंगलामध्ये झाडावर बसलं होतं. तो बसलं होतं त्या झाडावर बघा बसलेलं होतं. अशी बघा वेळ होती आणि त्या जंगलामध्ये शिकारी आला. पण एक शिकारी आला. कोण आला? शिकारी आला. कशासाठी आला? बरं मारण्यासाठी बघा तयार झाला. आणि त्याला काय दिसलं? काय दिसलं? त्या झाडावर कबूतर दिसलं. मग झाडावर कबूतर त्याने काय विचार केला, या कबुतराला काय करायचं आता, या कबूतर आता काय करायचं, मारायचं, असं कोणी विचार केला? त्या शिकारीने विचार केला. हे समजलं कोणाला? मुंगी रूपी आत्म्याला कळालं. मुंगी रूपी आत्म्याला काय कळालं, ज्याने मला वाचवलं ते पुढे बसलेला आता, आणि त्याचा आता प्राणावर घेतला आहे की नाही. आणि म्हणून बघा ती मुंगी तुरतू का चालत आली, काय आली? तुरतूर चालत आली. जो शिकारी होता ना, त्या शिकाऱ्याच्या अवघड जाऊन जागी जाऊन बसले वाटत, लक्षात घ्या. आणि त्या शिकाऱ्याने नेम धरला. काय नेम धरला? कशासाठी नेम धरला? कबुतराला काय करायचं, बंदुकीने काय करायचं, मारायचं. नेम धरलेला आहे कबुतराला मारण्यासाठी. मुंगी पुढे येऊन बसलेली, अवघड जागी होत्या शिकारीच्या बसले. आता बटन दाबणार, काय त्याच वेळेला कडाडून चावा कोणी त्या मुंगीने घेतला वाटला. चावा घेतल्यामुळे काय झालं, नेम हुकला. काय झाला? नेम हुकला. बंदुकीचा बार झाला आणि कबूतर उडून कोणी वाचवलं? का वाचवलं? का वाचवलं? त्या मुंगी उपकार. काय त्या मुंगीवर उपकार कोणी केला होता? मग त्या उपकाराची खेळ मुंगीने केली की नाही? म्हणून बाबाजी काय म्हणायचे, काही थोडा उपकार प्रत्येकाने वाचू, काही कोणत्याने माध्यम नका उपकार करीत राहा. त्या उपकाराची फेड देव कोणत्या ना कोणत्या माध्यमातून परत केल्याशिवाय राहणार. मग समजा का तुम्ही अनुष्ठानाला बसवलं, काय कोणाला श्रमदान लागलं आहे की, मग ते जेव काय करीन, तुम्हाला खड्ड्यात घालीन. लक्षात घे किती महत्व. किंवा आपला काय म्हणले, आपण तरेल नव्हे ते नवलं. आपण जर दुसऱ्याला काय अनुष्ठानाला बसवलं तर काय होईल, आपण तरेल नव्हे ते निवलं, पुढे उद्धार्य सर्वांची तुला चालेल. तुम्ही समजा अनुष्ठान दुसऱ्याला बसवलं, त्याच्या कुळाचं उद्धार होणार आहे की नाही? किती कुळाचं उद्धार होणार आहे? याला म्हणतात स्वतःच तारायचं नाही तर इतरांना बघा तारायला पाहिजे. हे महत्वाचं. अशा रीतीने बघा बाबांच्या कार्यामध्ये किती महत्वाचं बघा या ठिकाणी आपल्या संधी आहे की नाही. आणि म्हणून बघा अशा बाबांच्या कार्याला आपण वंदन केलं पाहिजे. आपल्याजवळ बघा बाबांना देण्यासाठी दुसरं आहे का काही? किती बघा संतांना आपण काही जरी दिलं ना तर त्यांचे उपकार आपल्याला फुटणार. म्हणून म्हणतात काय सांगू या सध्या उपकार केले. म्हणून आपण फक्त काय करू शकतो, अशा संतांच्या कार्याला फक्त वंदन करू शकतो. म्हणून आमच्या बघा भजनी मंडळ काय म्हणतात, जनार्दनांच्या शुभ कार्याची, जनार्दनाच्या शुभ कार्याला, जनार्दनाच्या शुभ कार्याला त्रिवार वंदन तुम्हा, त्रिवार वंदन तुम्हा हो बाबा, त्रिवार वंदन तुम्हा, त्रिवार वंदन तुम्हा हो स्वामी, त्रिवार वंदन तुम्हा, वंदन
जनार्दनाच्या शुभ कार्याला जाते गावचा जंगली पहाड जाते गावचा जंगली पहाड जाते गावचा जंगली पहाड अवघड गड रावराई अवघड गड अवघड गड आणि अवघड गड तेथे बांधिले पिनाकेश्वर तेथे बांधिले पिनाकेश्वर तेथे बांधिले पिनाकेश्वर त्रिवार वंदन तुम्हा त्रिवार वंदन तुम्हा हो स्वामी त्रिवार वंदन तुम्हा त्रिवार वंदन तुम्हा हो बाबा त्रिवार वंदन तुम्हा आमच्या नागेश मग चिठ्ठी लिहून दिली बरं का आमच्या इतकी वाजली बरं का आपला टाइम संपला बरं का बघा तुम्ही पिनाकेश्वरला जाऊन बघा की बाबांच्या वेळेस काय परिस्थिती जाऊ रस्ता काहीच नव्हतं बरं का तेव्हा बाबांनी तिथलं म्हणजे कसं बांधलं अशा आणि म्हणून अशा बाबांच्याकडे बरं का आणि भक्त मागायला जाय की कोणी म्हणत्या आमच्या हिरीला पाणी बोरला पाणी गेलं म्हणते मुलाचं लग्न होते किंवा मुलीचं लग्न होतं त्यामुळे झालं पण ती पोरगीच पळून गेल्या म्हणतात अशा नाही बघा बाबा दरबार भक्त येत असतात ती अनेक समस्या केली आणि म्हणून मात्र काही भक्त फार हुशार असतात ती इतर काहीच मागत नाही बरं का इतर काहीच मागत नाही फक्त काय मागतात बघा इतर काय मागतात माहिती आहे का नको ती संपत्ती नको आम्हाला धन हो आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन हो नको ती संपत्ती नको आम्हाला धन हो आम्हाला पाहिजे बाबा जनार्दन हो बाबांचे पाय सुख संपत्तीला कमीच नाय सुख संपत्तीला कमीच नाय आम्ही धरले स्वामींचे पाय सुख संपत्तीला कमीच नाय सुख संपत्तीला कमीच नाय आशीर्वादाने मिळाले आम्हाला धन हो आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन हो आम्हाला पाहिजे बाबा जनार्दन हो नको ती संपत्ती नको आम्हाला धन हो आम्हाला पाहिजे बाबा जनार्दन सज्जनाचा दिला दिला सुखमंताकडे घेतला वडा शिवपंथाकडे घेतला वडा शिवपंथाकडे घेतला वडा शिवभक्तीने पवित्र झाले मन हो आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन हो आम्हाला पाहिजे बाबा जनार्दन हो आम्हाला पाहिजे बाबा जनार्दन किती विचार काय म्हणले की नाही काय म्हणतात नाही मागते संपत्ती आणि संपत्ती मागतात ते काय मागतात बरं मागतात बाबाजीनाच मागतात मग सांगा बाबाजीनाच मागितले आणि काय होणार आहे बाबांचे पाय धरले आणि आम्हाला संपत्तीला कमी राहणार आहे का किती बघा सुंदर असं गीतामध्ये वर्णन करण्यात आलं की आणि म्हणून आपल्याला काय पाहिजे संपत्ती पाहिजे अशाची हुशार बघा मागणारे जर टाळी होऊन त्यांचं शेवटचं भजन करूया आपण सांगते जाऊया सुंदर असं महाप्रसाद लिहून काय बनेल जसं का लता मंगेशवरून गेल्या की तर तुम्हाला लता मंगेशवर सुंदर असं भजन शांततेने आपण करू 5 जण बसा नाही 5 जण ओम नमो भगवते जनार्दनाय ओम नमो जनार्दनाय ओम नमो भगवते जनार्दनाय ओम नमो भगवते जनार्दनाय ओम नमो भगवते जनार्दनाय ओम नमो
भगवते जनार्दनाय ओम भगवते जनार्दनाय ओम नमो भगवते जनार्दनाय ओम नमो भगवते जनार्दनाय शंकर जी का डमरू बोले शंकर जी का डमरू बोले शंकर जी का डमरू बोले रघुपति राघव राजा हाँ शंकर जी का डमरू बोले रघुपति राघव राजा राम रामदास की डमरू बोली श्री राम जय जय राम मीराबाई की एक तर बोली कृष्ण कृष्ण राधे श्याम नमो भगवते जनार्दनाय ओम नमो भगवते जनार्दनाय विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा हो विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी हरे हरे बोलो नारायण नारायण हरे हरे बोलो नारायण नारायण हरे हरे तेरी लीला हो तेरी लीला तेरी लीला हो तेरी लीला सबसे न्यारी 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 हरि हरि श्रीमन नारायण नारायण हरि हरि लक्ष्मी नारायण नारायण हरि हरि श्रीमन नारायण नारायण हरे हरे श्रीमन नारायण नारायण हरे हरे ओम नमो भगवते जनार्दनाय